नमस्कार, मी राजरत्न चोंदहे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातील चौफुला येथील कला केंद्रात झालेल्या गोळीबाराचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजतंय. सोमवारी रात्री 11 वाजता या कला केंद्रात हवेत गोळीबार करण्यात आला. मात्र ही गोष्ट कला केंद्राच्या मालकांनीच लपवून ठेवली. मात्र या प्रकरणातील मोठे खुलासे आता समोर आले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या मोठ्या आमदाराच्या भावानेच आवडीची लावणी सादर करण्यावरून गोळीबार केल्याचं आता समोर आलंय. आमदाराचा हा शौकीन भाऊ नेमका कोण आहे आणि कला केंद्राच्या मालकांनीच प्रकरण का दाबलं, पाहूयात. पुणे जिल्ह्यातील चौफुला या परिसरात एकूण 3 कला केंद्र आहेत. त्यापैकी अंबिका आणि न्यू अंबिका कला केंद्र ही एकाच मालकाची आहेत. यापैकी एका कला केंद्रात सोमवारी रात्री 11च्या सुमारास गोळीबार झाला. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगात पसरली. मात्र ज्यावेळी या कला केंद्राच्या मालकांशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी असं काही घडलंच नसल्याचं सांगितलं. माध्यमांनी चौकशी केल्यानंतरही गोळीबार झाला नाही यावर मालक ठाम होते. मात्र ही बातमी अतिशय वेगात पसरल्यानं घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या कला केंद्राचा मॅनेजर असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी दम देताच त्यानं तोंड उघडलं आणि कला केंद्राच्या मालकांना तोंडघशी पडावं लागलं. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे, ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे. त्या ठिकाणी दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती. या अनुषंगाने दिनांक 21 आणि 22 तारखेला 2 तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या. त्या अनुषंगाने 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते, परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं. पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब अंधारे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेब अंधारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता गेलेले होते आणि रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. थँक्यू. जखमी झाल्याची अशी चर्चा होती. यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेलं नाही आहे, कुणीही जखमी नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. हे जे नावं आता FIR आलेले आहेत, आता तपास करणं सुरू आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की लोक कोण आहे. FIR आता दाखल झालेली आहे, होत आहे. नाही, आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला आहे. काय प्राथमिक माहितीत आले राजकीय नेत्यांशी काय यांचे जवळीक संबंध आहेत वगैरे? आता तपास पुढला सुरू आहे. आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपास काय. ही घटना सोमवार दाबण्याचा प्रयत्न केला होता का? कारण घटना हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण 3 कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे. तिन्ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 173(3) प्रमाणे पोलीस गेले 24 आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहे. त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही. याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टीम आलं नव्हतं, कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहिती कोणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं. हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे. आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे. त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही. घटना घडली त्यावेळेस गुन्हा दाखल का नाही केला मग त्यांनी? मालकांनी लपून घाबरलेला होता, त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली होती. आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये वेळेचं काही बंधन आहे का नाही? रात्री 12-1 वाजेपर्यंत चालत असेल अशा घटना घडतील, असे घडू नये. त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन या अनुषंगानं खात्री नियमितपणे करण्यात येते, तपासण्यात पण येते. ही घटना 10:30 ते 11:30च्या दरम्यान आहे. लोककलेमध्ये असणाऱ्या की महिलांचे आणि सगळ्या गुन्हेगारांचे जास्त संबंध असतात आणि ह्या ठिकाणी अनेक वेळा अशा घटना घडतात. पण ह्या महिलांची चौकशी होत नाही. ह्या महिलांवरती आपण काही स्टेशन काय चौकशी करणार आहात? अशी कुठली काही स्पेसिफिक घटना तक्रार दिली असेल तर निश्चितपणे इन्क्वायरी होईल. सोमवारी रात्री 11 वाजता पुण्यातील एका आमदाराचा भाऊ
त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर लावणी पाहायला गेला होता. त्या ठिकाणी आवडीची लावणी सादर करण्यावरून झालेल्या वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मात्र गोळीबाराची बातमी बाहेर गेल्यास अडचणी निर्माण होतील या भीतीनं कला केंद्राच्या मालकांनीच हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा आमदार कोण, तर या आमदाराचं नाव आहे शंकर मांडेकर. भोर मुळशी वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकर हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या प्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांच्यासह आणखी एका अनोळखी व्यक्तीवर दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून गोळीबार करण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दौंडच्या केडगाव मधील वाखारीमधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. तर काय होता प्रकार, माझ्या पाठीमाग आपण पाहू शकतो. या ठिकाणी अंबिका सांस्कृतिक कला केंद्र या ठिकाणी सोमवारी दिनांक 21 जुलै रोजी रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान या कला केंद्रामध्ये गोळीबार करण्यात आला होता. हवेमध्ये गोळीबार झाला होता. या घटनेची वार्ता देखील या संपूर्ण परिसरामध्ये अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि यवतचं पोलीस प्रशासन मात्र कामाला लागलं. परंतु कोणताही सुगावा नसल्याअभावी मात्र पोलीस प्रशासन देखील वड्यात पडलं होतं. परंतु आज अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या त्या ठिकाणच्या मॅनेजरांना विश्वासात घेऊन पोलिसांनी त्या ठिकाणचा अधिक तपास केला असता यामध्ये 10:30 ते 11:30 दरम्यान हवेमध्ये जो गोळीबार केला होता या संदर्भात आता चौघांच्या विरोधात यवत पोलिसात देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलीस सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत आहे. या संदर्भात आता अधिक तपास यवत पोलीस देखील करतायत. खरं तर हा गोळीबार कशासाठी करण्यात आला होता, नेमका गोळीबार करण्यापाठीमागचा नेमका हेतू काय, सदरचा हा गोळीबार राजकीय देशपोटी देखील करण्यात आला होता अशी दबक्या आवाजात या परिसरामध्ये चर्चा आहे. परंतु आता खरं तर तपासांती आता पोलिसांना काय निष्पन्न होते हे देखील अधिक तितकंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसाळकर, दौंड, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.